वा, धन्यवाद महाराज. आज मला कीर्तनकार असल्याचा आयुष्यात आनंद वाटला बरं का. प्रामाणिकपणे सांगतो, खरंच मी रडतोय महाराज. एक एक दिवस मी खोटं सांगत नाही बाबा. तुम्हाला माहिती आहे 9-10 वर्ष अध्ययन केलं महाराज मी, पण संप्रदायाची विटंबना पाहवत नाही हो उघड्या डोळ्याने. असं वाटतं एक दिवस असं वाटतं कीर्तन सोडून म्हशी विकत घ्यावं महाराज. खरं सांगतो तुम्हाला. अहो काय प्रमाणात देतात महाराज ही मंडळी, लाज वाटते महाराज. मी एकदा देव आणि संतांच्या अवतारावर बोलत होतो महाराज. देवाचा अवतार आणि संतांचा अवतार, काय प्रमाण द्यावं ते भाजणे. बरं महाराज होता आपला देवते संत देवते संत. मला असं वाटायचं त्याच्या समोर जाऊन आपल्या तोंडात मारून घ्यावा. अरे काय लाज असं वाटतं. बरं मी म्हटलो तिथं आपला स्वभाव राहत नाही. मी बोलून गेलो, म्हटलं महाराज असं नाही म्हणायचं. संतांचा अवतार आणि देवाचा अवतार दोन्ही वेगळे आहे. मला वेगळं सांगायचं. तुम्ही म्हणता देवते मग त्याला काय होतं म्हणजे दोन्ही एकच. आता काय करायला पाहिजे तुम्ही सांगा. नाही का इथं कीर्तन सोडून द्यायला पाहिजे. अरे आपण सांप्रदायिक माणसं, थोडं फार तरी निदान काहीतरी तिला निदान अनुकूल पाहिजे ना. मला किती गोड प्रमाण दिलं. मला उच्चारायचं तुम्ही म्हणायचं एकच काळ झाला. न झाला प्रपंच आहे परब. त्यासाठी कीर्तन कळावं लागतं म्हणा. ते तरी काय त्यांची अडचणच. देवाने बुद्धी दिली नाही तर काय म्हणतील ते तरी. बुद्धी थोडीफार तरी वापरली पाहिजे महाराज कीर्तन. आणि हे कसं होतं महाराज, असं झाल्यानंतर कीर्तन करायला आनंद येतो. लोकांचं जाऊ द्या पण आपल्याला तरी आनंद येतो, एक भक्तीचा आनंद. पहा माझा तिसरा मुद्दा चालू आहे. गोड प्रमाण दिलं बरं का महाराज. न झाला प्रपंच आहे परब्रह्म, अहम सोहम ब्रह्म आकळले. एक महात्म्याचा वर्ग आहे, तो सांगतोय जगत नावाची वस्तू जन्मालाच आली नाही, जगत झालंच नाही म्हणतोय. आणि ज्ञानोबरायाची सुद्धा भाषा आहे ना, प्रपंच एक झाला होता ही तो समूळ मिथ्या वार्ता. झाला होता म्हणजे नव्हताच म्हणले. जे हीच गोष्ट खोटी आहे. म्हणजे आता 3 मुद्दे तुमच्या समोर मी उपस्थित केलेत. एक मुद्दा माझा असा आहे, एक सांगतोय जगत कसं आहे सत्य आहे, दुसरा काय सांगतोय जगत मिथ्या आहे, आणि तिसरा काय सांगतोय हा महात्मा जगत झालंच नाही म्हणतोय. झालंच नाही, जगत नावाची वस्तू जन्मालाच आली नाही. पण या तिन्हीकडे मला लक्ष द्यायचं नाही. त्यांची फक्त भाषा तुमच्या समोर ठेवली. मला चौथा वारकरी संप्रदायाच्या संतांनी केलेली क्रांती सांगायची आहे. संत सांगतात जगत सत्य आहे की मिथ्या आम्हाला काही घेणं नाही. जगत मिथ्या आहे की सत्य आहे काही संबंध नाही. जगत झालं होतं की नाही याचाही काही संबंध नाही. आम्हाला जे जगत दिसतंय ना ते जगत नाही. जगत म्हणजे परमात्मा आहे. जगत म्हणजे आमचा हरी आहे. जगत नाही तर जगत म्हणजे आमचा भगवान परमात्मा आहे. देव नटला नाना परी आणि भरोनी उरला चराचरी. जगातली दिसणारी प्रत्येक वस्तू नाही तर तो आमचा भगवान परमात्मा आहे. अर्थात या विश्वाकडे पाहत असताना संत महात्मे या विश्वाला विश्व म्हणत नाही तर विश्वाला भगवान परमात्मा म्हणतात. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये ऐसा सत्यत्वे विश्वदेव सत्यत्वे विश्वदेव सत्यत्वे देवताया जवळी आले देवताया जवळी आले विश्वदेव सत्यत्वे ऐसा ज्याचा अनुभव. कसा अनुभव आहे संतांचा. या विश्वामध्ये हे विश्व नाही तर हे विश्व म्हणजे परमात्मा आहे. तुम्हाला अनेक प्रमाणात सांगून जाईल. जे जे दृष्टी दिसे ते हरी रूप. हरी व्यापक सर्वत्र समाना. हरी सगळीकडे भरलेला आहे. तुकोबरायांची भाषा विठ्ठल जळीस्थळी भरला रिता ठाव नाही उरला. अजिम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठलची. म्हणजे हे सगळं दिसणार आहे. किंवा हरिपाठामध्ये माऊलींची भाषा आहे ना, सर्वा घटी राम देहादेही एक. म्हणजे हे सगळं जे जगत दिसतंय ना, संत सांगतात ते जगत नाही आहे. तो जगत म्हणजे माझा कोण आहे हरी आहे, माझा परमात्मा आहे. देव नटला नाना परी आणि भरो
पुरोनी उरला चराचरी, सर्वत्र माझं हरीचं दर्शन, माझ्या परमात्म्याचं दर्शन मला होतंय. दिसणारी व्यक्ती व्यक्ती नाही, दिसणारी वस्तू वस्तू नाही, तर त्या वस्तूमध्ये मला कोण दिसतोय? परमात्मा दिसतोय. आणि मी तुम्हाला उदाहरणानिशी सांगून जाईल. वृत्ती प्रभाकरामध्ये निश्चलदासजीने पहिल्याच दोह्यामध्ये असं वर्णन केलंय की जे दिसणाऱ्या वस्तू आहेत, नाम आणि रूप, हे सगळ्या वस्तू अत्यंत नाशवान आहे. त्याच्यातलं जे खरं स्वरूप आहे तो परमात्मा आहे. म्हणजे संत महात्मे जगाची परिस्थितीकडे लक्ष देत नाही, जगाच्या स्थितीकडे लक्ष देतात. आणि आपण सगळेजण असे आहो, जगाची परिस्थिती पाहतोय, स्थितीकडे कोणी लक्ष देत. कळले का? दोन शब्द नाही कळले. जगाची स्थिती पाहायला पाहिजे, परिस्थिती नाही. कल्पना करा, जर आपल्या मुलीला मुलगा पाहायचा ठरला, तर मुलगा पाहायचा ठरल्यानंतर आपण परिस्थिती पाहतो का स्थिती पाहतो? परिस्थिती. स्थिती कोणी पाहत नाही. आणि काय पाहायला पाहिजे? पाहायला काय पाहिजे? स्थिती पाहायला पाहिजे. एक वाक्य नीट ऐका, लक्षात ठेवून जा वाक्य. जर मुलाची स्थिती चांगली असेल तर तो परिस्थिती आज ना उद्या बदलू शकतो. पण जर मुलाची स्थिती खराब असेल तर तो परिस्थिती उलटी बदलल्याशिवाय राहत नाही. कळलंय ना वाक्य? म्हणून मुलगा पाहायला गेल्यानंतर त्याची स्थिती पहा. आणि स्थिती म्हणजे हे संध्याकाळी 6 वाजता नेमकं कोणत्या रस्त्याला पडतं हे बघून या. ते जर घरीच येत असलं चांगल्या पावलाने, ते चांगल्या स्थिती चांगली यावं. आणि ते जर संध्याकाळी 6 वाजता नको तिथं सापडत असेल तर स्थिती कितीही परिस्थिती चांगली असू द्या, मुलगी देऊ नका. आमचे श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकर एक उदाहरण नेहमी सांगत असतात. ते म्हटले 2 मित्र होते. लक्ष देऊन ऐका. 2 मित्र होते. एक होता आंधळा आणि एक होता डोळस. तर तो आंधळा जो मित्र होता ना, त्या आंधळ्या मित्राला दिसत नव्हतं. मग तो डोळस मित्राला म्हटला, बाळा मित्रा, माझ्या मुलीची सोयरीक पाहिजे आणि सोयरीक पाहण्यासाठी तुला दिसतंय, मला काही दिसत नाही, तर सोयरीक तेवढी जमवून दे. तो म्हणला काय हरकत नाही म्हटलं. आणि त्याने सोयरीक पाहायला सुरुवात केली. आला, सोयरीक बघून आला. आल्याच्या नंतर स्थळ बघून आला. मित्राला सांगू लागला, आंधळ्या मित्राला म्हटलं, भल्या माणसं, एवढं सुंदर स्थळ आहे, इतकं चांगलं स्थळ आहे, आत्तापर्यंत मी जेवढे स्थळं पाहिले त्याच्यात 1 नंबरचं आहे. तो म्हणला, पण कसं आहे, वर्णन करून सांग ना. आता ग्रामीण भागातलं होतं. तो म्हणला, भल्या माणसा, एवढी मोठी शेती आहे, 40 एकरची जमीन आहे म्हटलं. 40 एकर. तो म्हणलं, 40 एकर जमीन आहे? म्हटलं हो. डोळे झाकून मुलगी देऊन टाक म्हणला, काळजीच करू नको. तो म्हणला, बरं ठीक आहे, पण ऐक म्हणला मित्रा, 40 एकर शेती आहे, पण त्याच्यात 38 एकर खडक आहे आणि 2 एकर करण्याला एक आहे. पण आता हा आंधळा होता. तो म्हणला, जाऊ द्या, मागं पुढं पनवी चुंबे खाली पनवेल सरकत येईल, गुंठेवारी येणे होईल आणि येणे झाले तर विकून खातील म्हटला मुलं नातू. म्हटलं काय हरकत नाही म्हटलं, देऊन टाकू म्हटला. पण तो म्हणला, राहण्याचं घर कसं आहे? अरे तो म्हणला, घर म्हणजे 1 नंबर आहे म्हटला, काळजी करू नको म्हटला. जुन्या काळामध्ये 20 खोल्यांचा वाडा आहे, मोठा वाडा आहे म्हटलं, 20 खोल्यांचा, की मोठं भव्य अशा प्रकारचं त्याला प्रवेशद्वार आहे, सुंदर वाडा आहे. पण त्याच्यातले जे 18 खोल्याचं माळवत पडलंय म्हटलं आणि 2 खोल्या राहण्याला काय. तो म्हणला, बरं काय हरकत नाही, 2 तर 2 खोल्या काय, 2 खोल्या संसार होऊ शकतो. जुन्या काळात एकाच खोलीत संसार व्हायचं म्हटले, देऊन टाकू म्हणला. पण महत्त्वाचं सांग म्हटलं, माझी मुलगी ज्या घरात द्यायची त्या मुलाचे आई वडील म्हणजे माझ्या मुलीचे सासू सासरे नेमकं कसे आहे, ज्यांच्या हाताखाली मुलगी राहायची ते कसे आहे. तो म्हणला, खऱ्या भल्या माणसा, तुला खरं सांगू का, आत्तापर्यंत जेवढे स्थळं पाहिले त्याच्यात इतके सुंदर स्थळ पाहुणे कुठंच मिळाले नाही. सासू सासरे 1 नंबर आहे, दोघांचे स्वभाव अत्यंत चांगले आहे, फार प्रेमळ आहे. पण एक अडचण आहे म्हटलं. काय अडचण आहे? पण ते दोघं पण म्हटलं सावत्र आहे. कळे सावत्र नाही दोघं? नाही कळे? सांगतो, काळजी करू नका. दोघं सावत्र म्हटले. सावत्र कसे? ते म्हणलं, हा मुलगा झाला आणि मुलगा झाल्यानंतर त्याचे वडील वारले. वडील वारल्यानंतर ह्या बाईने विचार केला, मग एकटं पोरगं कसं सांभाळू, म्हणून तिने दुसरं लग्न केलं. कोण सावत्र झालं? बाप. आणि नंतर काही दिवसानंतर ती आई वारली. आई वारल्यानंतर आता हा म्हटलं, मी एकटं कसं सांभाळू, म्हणून त्याने दुसरं लग्न केलं. कोण सावत्र झालं? झाले नाही बाप दोघं पण सावत्र. पाहता काय झाले सावत्र. ते म्हणले, आई बाप दोघंही सावध. बरं, ते म्हणले, सावत्र काय हरकत नाही, देऊन टाकू. पण आता महत्त्वाचा मुद्दा सांग म्हटले, ज्याला मुलगी द्यायची तो मुलगा कसा आहे? बाकीच्या सगळ्या गोष्टी, पण मुलगा कसा आहे? तो म्हणला, मुलगा बघायचं काम नाही म्हटलं, 6 फूट उंच आहे, डबल ग्रॅज्युएट झालेला आहे, कोरा गोमटा आहे, अगदी सुंदर आहे, देखणा आहे, सगळं चांगला आहे म्हटले, पाहायचं काहीच काम नाही म्हटलं, देऊन टाक म्हणला. तो म्हणला, चांगला आहे म्हटलं, नक्की चांगला आहे, पण एक अडचण आहे म्हटले. कोणते? तो रोज संध्याकाळी 6 वाजताना गटारात पडतोय आणि त्याला 2-4 जणाला उचलून आणावं लागतंय. आता माझा प्रश्न आहे, शहाणा बाप अशा ठिकाणी मुलगी देईल का? देईल का? ज्या मुलाच्या बाकी सगळ्या गोष्टी सहन केल्या, पण मुलाची स्थिती जर खराब असेल तर शहाणा बाप मुलगी देणार नाही. म्हणजे जगामध्ये पाहत असताना संतांनी परिस्थितीकडे पाहिलं नाही, संतांनी स्थितीकडे पाहिलंय. विठ्ठल आणि स्थितीचा जर
विचार केला ना मायबाप, सगळं वाङ्मय, सगळे संत साहित्य आणि सगळे आध्यात्मिक ग्रंथ सांगतात आणि तुमच्या आमचे शरीर भिन्न भिन्न आहे, पण आपल्या सगळ्याच्या मध्ये परमात्मा मात्र एक आहे. कुणाचं स्त्रीचं शरीर आहे, कुणाचं पुरुषाचं आहे, कुणाचं प्राण्याचं आहे, कोणी किडा आहे, कोणी मुंगी आहे. प्रत्येकाचं शरीर भिन्न भिन्न आहे, पण सगळ्यांच्या मध्ये परमतत्व परमात्मा कसा आहे, एक आहे. जसं एका शास्त्रकाराने गोड उदाहरण दिलंय. आपण बाजारामध्ये गेलो आणि दुकानात गेल्याच्या नंतर आपण वेगवेगळे गोड पदार्थ घेतो. कोणी लाडू घेतं, कोणी जिलेबी घेतं, कोणी गुलाबजाम घेतं, कोणी बासुंदी घेतं. आता तुम्ही पदार्थाच्या नावाकडे लक्ष द्या. लाडू कसे असतात, गोल असतात, आणि जिलेबी कशी असते, गोल असते, बरोबर आहे, अशी वाकडी तिकडी. त्यानंतर बासुंदी कशी असते, पातळ असते. गुलाबजाम छोट्या आकाराचे, आता बदललेत, गुलाबजाम बी लांब लांब आले आता बाजारात. म्हणजे हे पदार्थाचे नावं भिन्न भिन्न आहे, आकारसुद्धा भिन्न भिन्न आहे. पण एक उत्तर द्या, सगळ्यांच्या मध्ये गोडी कशी आहे, गोडी कशी आहे, सारखी. जशी सगळ्या पदार्थांचे आकार भिन्न भिन्न आहे, पण गोडी मात्र कशी आहे, एक आहे. तसे माणसाचे आकार भिन्न भिन्न आहे, प्राण्यांचे आकार भिन्न भिन्न आहे, पशूंचे आकार भिन्न भिन्न आहे, पण सगळ्यांच्या मध्ये परमात्मा कसा आहे, एक. परमात्मा मात्र एक आहे, तो सगळीकडे एकच आहे आणि तो सगळीकडे समान आहे. असं नाही की एखाद्याच्या ठिकाणी कमी आहे आणि एखाद्याच्या ठिकाणी जास्त आहे. त्या वृत्तीप्रभाकारामध्ये आणि विद्यारण्य स्वामींनी पंचदशीमध्ये एक उदाहरण दिले, पाणी ऐका. जसं आकाशामध्ये पौर्णिमेच्या रात्री चंद्र आला आणि चंद्र आल्यानंतर त्या चंद्राखाली तुम्ही 100 गाडगे असे पाण्याचे भरून ठेवले. चित्र डोळ्यासमोर घ्या. 100 गाडगे पाण्याचे भरून ठेवले. प्रत्येक गाडग्यामध्ये चंद्राचं काय पडलंय, प्रतिबिंब. चंद्र किती आहे, एक. गाडगे किती आहेत, 100. प्रतिबिंब किती झाले, 100. जेवढे गाडगे ठेवाल तेवढं त्या गाडग्यामध्ये काय पडेल, प्रतिबिंब. कळलंय ना तुम्हाला? तसं परमात्मा एकच आहे, पण आमच्या प्रत्येकाच्या ठिकाणी पडलेलं प्रतिबिंब हे वेगळं वेगळं आहे. विद्यारण्य स्वामींची भाषा आहे, चैतन्यम यद अधिष्ठानम लिंग देहस्चे यत् पुनः चित छाया लिंग देहस्ता तत्संगो जीव उच्यते. जीव जीव म्हणजे काय, तर त्या परमात्म्याचं पडलेलं आमच्या अंतकरण वृत्तीमध्ये जे आभास आहे, जे प्रतिबिंब आहे, त्याचं नाव आहे जीव. मग आता कल्पना करा, तुम्हाला कळलंय जीव म्हणजे काय. जसा चंद्र एक आहे, सूर्य एक आहे, तसा परमात्मा एक आहे, पण तो सगळ्यांच्या मध्ये व्यापक रूपीने भरलेला आहे. आणखी सोप्या भाषेमध्ये सांगतो. काय झालं, आमच्या मित्राच्या मुलीचं लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर भेटायला गेलो. 8-10 दिवसानंतर आम्ही भेटायला गेलो. गेल्याच्या नंतर काय झालं, लग्न होऊन गेलं होतं, उशीर झाला होता आणि 8 दिवस झाले होते म्हणून आम्ही भेटायला म्हणून गेलो. गेल्याच्या नंतर त्याने बायकोला सांगितलं. आता मी नेहमी सांगत असतो, ज्याला त्याला आपलं ग्रह खातं माहिती असतं आणि त्या ग्रह खात्यानुसार आदेश काढला पाहिजे. पण काही माणसं मोकार वजन टाकायला जाताना अपमान करून घेतात. त्यांनी जोरात सांगितलं, महाराज आले म्हटलं करच्या. ती तेवढ्या जोरात म्हणली ना महाराज. कोण महाराज म्हणले, कोणी आता बोंबलं चालले कर असते नाही, 400 आला साखर नाही म्हटले, दूध संपलं, अमकं संपलं. आता एवढा स्ट्रोक पहिल्यांदा ऐकला होता मी. आणि कोणी महाराज म्हणल्यावर एवढ्या जनरल वार्डात मी पहिल्यांदा जमा झालेलं, फार दुःख झालं. मी म्हणलं आम्ही चहाच घेत नाही म्हणलं. तो म्हणला नाही महाराज म्हणला, तिचं काय काळजी करू नका, ते काय रोजच म्हणला, तिला सवय म्हणला तशी, तुम्ही काळजी करू नका, होईल म्हणला चहा, बसा. तो म्हणला अरे कर ना चहा. ती म्हणली साखर संपलेली, म्हणली कालपासून सांगते तुम्ही साखर आण. तो म्हणला असं काय करते, अरे ते आळंदीवरून महाराज आलेत म्हणला, ते काय कोणी पण आहे का महाराज, कर म्हणले 2 कप चहा कर. ती म्हणली साखर संपली ना, काय करू म्हटले. तो म्हणलं एक काम कर, एक कुत्र्याचं पिल्लू टाक आणि एक हरणाचं पिल्लू टाक आणि कर चहा. थंडीत तुम्हाला सांगतो घाम यायला लागला. मी माळ बीळ चेक करून घेतली आहे की म्हणतं सगळं व्यवस्थित आहे आपलं. आणि त्याच्या गळ्यात डोकून पाहिलं, बारीक हे तर माळकरी दिसते. म्हणलं ना असं काय हे कुत्र्याचं पिल्लू आणि हरणाचं पिल्लू आपल्याला जमतंय का म्हटलंय. बरं थोडा वेळ दम काढला, जरा चहाची बशी समोर आली आणि समोर आल्यानंतर मी चहाचे 2 प्रकार केलेले आहे. एक चहा असा असतो, शहरातला गरीब चहा असतो आणि खेड्यातला श्रीमंत चहा असतो. जर तो मराठवाड्यात गेलो आपण आणि नगरच्या खाली जर गेलं ना महाराज, तो आसका श्रीमंत चहा असतो. तो कप भरलेला असतो, बशी भरलेली असते आणि पांढरे कपडे असले तर 100% डाग पाडून जाते, इतकं ते ओतप्रोत भरलेलं असतं. आता चहा तो खेड्यातला होता, कप बशी सगळं भरलेलं होतं. पाहिल्यानंतर म्हणलं चहा तर चहासारखा दिसतोय, खाली ठेवला. म्हणलं माफ करा पण आपण वारकरी माणसं आहे, आपण दिंडीत जातोय, आपण भजवन करतोय, भगवंताची माळकरी आहो, पण लोकांना रोज सांगतोय नको ते खाऊ नका आणि तुम्ही याच्यात कुत्र्याचं पिलू आणि हरणाचं पिलू कसा चहा घेऊ म्हटलं. आम्ही बरोबर नाही वाटत म्हटलं, चहा तर चहासारखाच दिसतोय म्हटलं. तो म्हणला महाराज अहो सगळं जग चंद्रावर पोहोचायची वेळ आली आणि तुम्ही आणखी इकडं कुठं पाठीमागं राहिले. म्हणलं पण झालं काय. तो म्हणला महाराज 8 दिवसापूर्वी मुलीचं लग्न झालं आणि साखरेचं रुखवताचं बनवलेलं कुत्र्याचं पिल्लू, साखरेचं रुखवताचं बनवलेलं हरणाचं पिल्लू, त्याच्यातलं एक पिल्लू टाकलं, घ्या म्हटले. आता मला उत्तर द्या, जर तुम्ही हरणाची शेपटी मोडून खाल्ली तर कशी लागेल, गोडच लागेल. गोड म्हणा. तुम्ही गल्लीतलं जंगलातलं धरलं काय, अरे हे पोचले जंगलात धरून आले त्याला शेपटी उडवून. मी हे सांगतोय साखरेचं. आणि कुत्र्याची टंगडी खाल्ली तर गल्लीतलं नाही, साखरेचं कशी लागेल,
गोड. आता मला उत्तर द्या, कुत्रं, हरिण, माकड हे सगळे आकार भिन्न भिन्न आहे. नावं त्याच्याकडे जायचं नाही. हे याचे आकार भिन्न भिन्न आहे, पण याच्यात गोडी कशी आहे? एक आहे. याचे आकार भिन्न आहे, नाव भिन्न आहे, सगळं भिन्न भिन्न आहे, पण याच्या साखर जशी एक आहे ना, तसा परमात्मा सगळ्या जगामध्ये वेगवेगळे आकार असतील, तो कशाच्याही आकारामध्ये असेल, पण परमात्मा आहे मात्र एक. आणि तो सगळ्यांच्या मध्ये आहे कसा? तर सगळ्यांच्या ठिकाणी तो समान आहे. तुकोबारायांनी वर्णन केलं, हेम अलंकार नामी तुका म्हणे तैसे आम्ही. जसं सोनं आणि अलंकार, सोन्यापासून अलंकार बनवले जातात. मग अलंकाराचे नावं भिन्न भिन्न आहे, प्रत्येक अलंकाराचं नाव वेगवेगळं आहे. मग ते नाव अलंकाराचे नावं भिन्न आहे, पण सोनं मात्र सगळ्यामध्ये कसं आहे? समान आहे. सोनं जसं सारखं आहे तसं तुकाराम महाराज सांगतात, अरे हा परमात्मा आकार हे भिन्न भिन्न आहे सृष्टीचे, पण आकार जरी भिन्न भिन्न असले तर परमात्मा सगळ्यामध्ये समान आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आळंदीमधला एक माऊली ज्ञानोबारायांच्या जीवनातला घडलेला प्रसंग आहे की ज्यावेळेस ज्ञानोबाराय हे 4 भावंड आळंदीमध्ये राहत होते. आणि आळंदीमध्ये राहत असताना फार गोड प्रसंग घडला. एक दिवशी संन्याशाचे मुलं म्हणून आळंदीकर हिनवत होते. सगळे लोक त्या ठिकाणी बोलत होते, संन्याशाची गारटी आहात, तुम्हाला तुमचं तोंड पाहिलं का अपशकून होतोय, आम्हाला नको नको केले. सगळी मंडळी त्या काळातली तथाकथित पंडित मंडळी बोलत होती. आणि बोलत असताना एक दिवशी असा जानेवारी महिना मकर संक्रांतीचा सण समोर आला. आणि म्हणून ज्ञानोबाराय मधुकरीसाठी गेले. मधुकरीसाठी गेल्याच्या नंतर त्यांनी मधुकरी मागितली, परंतु त्यावेळेस काही लोकांच्या मनात दया उत्पन्न झाली होती. आणि त्यांनी दया उत्पन्न झाली, ज्ञानोबारायांच्या झोळीमध्ये गूळ टाकला, डाळ टाकली, पीठ टाकलं, जे पुरणपोळीचं साहित्य होतं सगळं टाकलं. आणि ज्ञानोबाराय ते मधुकरीचं फडकं घेतलं आणि आपल्या झोपडीमध्ये आले. आल्याच्या नंतर उघडलं, पाहिलं. निवृत्तीदादा पाहतात, मुक्ताबाईचं वय होतं 7 वर्षाचं. मुक्ते, आज सगळं मांड्याचं साहित्य आलं आहे आणि माझी इच्छा आहे की तू आपल्याला त्या ठिकाणी मांडे करावे, तुला येतील का? आता वय किती होतं? 7 वर्ष. 7 वर्षाच्या मुलीला मांडे म्हणजे माहिती आहे का तुम्हाला? इकडच्या महिला माहिती आहे का मांडे? ऐकून तर असतात ना तुम्ही मांडे. पुरणपोळ्या करताना तुम्ही त्या पुरणपोळीची मोठी बहीण, मोठी म्हणजे किती मोठी? 4-5 पुरणपोळ्या एकत्र केल्या, त्याच्यानंतर आपण जळगाव वगैरे खानदेशात जातो, तिकडे बनवा. आणि त्या बनवतात कशा माहिती आहे का? तुम्हाला माहिती नाही म्हणून सांगतो. अशा लाटत वगैरे नाही, त्या अशा हातावर घेतात आणि अशा कोपराने बनवतात. ते एक सुंदर कला आहे. ते अशा कोपराने बनवतात आणि किती मोठ्या असतात त्या. एक जो मांडा असतो तो एक मांडा एक माणूस कधीच खाऊ शकत नाही. 4-5 माणसं मिळून एकच मांडा कार्यक्रम करेल, एवढा मोठा तो मांडा असतो. फार सुंदर. आणि खापर असतं त्याला भाजण्यासाठी, असं मोठं माठ असतो ना, माठ, त्या माठाच्या आकाराचं खापर असतं, त्या खापरावर ते भाजल्या जातं. आणि म्हणून निवृत्तीदादा म्हटले, मुक्ते, माझी इच्छा आहे, आई वडील गेल्यापासून आपल्या घरामध्ये गोडधोड काही झालं नाही, तेव्हा मला असं वाटतंय की तू आपल्याला मांडे बनवावे. तुला बनवता येतील का? मुक्ताबाई सांगते, दादा येतील ना बनवता. आता इथं माऊलींचं चरित्र जर वाचलं ना आपण, फार गोड लिहिले बरं का. त्यावेळेस माऊली निवृत्तीदादा म्हटले, आई गेल्यापासून तू कुणाच्या घरी खाल्ली नाही, तू कुणाच्या घरी पाहिलेही नाही, मग तुला बनवता कशी येतील? बरं, मांडा काय सामान्य गोष्ट नाही. इथं भाकरी बनवायची म्हणले तर 10 वेळा मोडते, आणि तू मांडा कशी बनवणार म्हणले, कसे बनवते? त्यावेळेस मुक्ताबाई सांगते, दादा तुम्हाला माहिती आहे ना, या विश्वाची जडणघडण जर मी करू शकते तर मांडा बनवणं अशक्य काय? मांडा बनवणं अशक्य काय? मी सहज बनवते, काळजी करायचं कारण नाही दादा, तुम्ही फक्त आदेश द्या. मुक्ताबाईंनी सांगितलं. निवृत्तीदादा म्हणतात, मग ठीक आहे, उद्या सकाळी आपल्याला मांडे बनव. तयारी सुरू झाली. पण मुक्ताबाई सांगते, दादा मांडे बनवण्यासाठी, भाजण्यासाठी त्याला रांधणं असं म्हणतात, सोप्या भाषेमध्ये खापर, ते मडका आपल्याकडे नाही, आणायचं कुठून? निवृत्तीदादा म्हणते, कुंभारवाड्यामध्ये जा, एक खापर घेऊन ये. पैसे कुठे आहे द्यायला? जा तर विनंती कर, देईल ना कुंभारदादा. आणि म्हणून ते 7 वर्षाचं लेकरू कुंभारवाड्यामध्ये गेलं. आळंदीमध्ये कुंभार काकाचा, त्या कुंभारांचा मोठा वाडा होता. आता कुंभार एकही नाही बरं का आळंदीमध्ये. तो भगवंताने दिलेलं शाप आहे, मी सांगेल ते तुम्हाला नंतर. आणि ज्यावेळेस सगळ्या त्या ठिकाणी रांधणं मागण्यासाठी मुक्ताबाई गेली, 7 वर्षाचं बाळ होतं. कुंभार काका, माझ्या दादाला ना मांडे खाण्याची इच्छा झाली, एक खापर द्याल का आम्हाला, रांधणं द्याल का? पण एक अडचण आहे, आमच्याकडे तुम्हाला देण्यासाठी पैसे नाही. मी मांडे भाजून झाले ना, तुमचं जसंच्या तसं पाठीमागं देईल, चालेल ना? कुंभार काका म्हणला, अरे एवढी गोड बोलतं हे लेकरू, घेऊन जा बाळा, घेऊन. अरे कितीतरी आमच्याकडे फुटतात, तुला पाहिजे ते घेऊन जा, आणि आणून देऊ नको, तुमच्या झोपडीमध्ये राहू दे, तुम्हाला पाहिजे त्यावेळेस मांडे बनवत जा. आनंद झाला महाराज. 7 वर्षाचं वय होतं. हातामध्ये ते खापर घेतलं आणि आनंदाने नाचत निघाली गल्लीमधून. आता माझ्या दादाला मी मांडे खाऊ घालणार आहे. आई गेल्यापासून आमच्या झोपडीमध्ये गोडधोड काही झालं नाही, आणि माझ्या दादाची इच्छा आज मी पूर्ण करणार आहे. डोळ्यामधून अश्रू होते आनंदाचे. आणि धावत धावत गल्लीतून निघाली. एका बारक्या बोळीमध्ये विसोबा खेचर समोरून आला. गळ्यामध्ये जानवं होतं, प्रचंड मोठी ढेरी होती, आणि उघडा बंब असा गळ्यामध्ये उपरण टाकून त्या मुक्ताबाईच्या समोर आला. कोण का तो? संन्याशाची कार्तिका.
हो काका मी संन्याशाची काय चालवलं हे कशासाठी चालवलं रांधणं काका माझ्या दादाला ना मांडे खाण्याची इच्छा झाली तेव्हा एक रांधणं घेऊन चालले आणि आम्ही आज आमच्या मधुकरीमध्ये ना मांड्याचं साहित्य आलंय माझ्या दादासाठी एक मांड देणार आहे. अरे लाज वाटत नाही संन्याशाच्या कार्ट्याला गोड खाण्याचा अधिकार नाही किती वेळा सांगितलं पुन्हा पुन्हा ते सांगावं लागते. हातातलं हिसकलं आणि जमिनीवर धाडकन आपटलं तुकडे तुकडे झाले महाराज त्या खापराचे आणि ती 7 वर्षाची मुक्ताबाई रडू लागली. काका अहो कुंभार काका किती चांगले हो एकदा विनंती केली तर त्यांनी मला रांधणं दिलं आणि तुम्ही फोडून टाकलं. अहो जीवनाचा नियम आहे एखाद्याचं चांगलं नाही करता आलं तर वाईट तरी करू नये काका आणि माझ्या हातातलं रांधणं फोडून टाकलं. काय केलं होतं हो मी तुमचं काका का फोडलं. अरे संन्याशाची कार्टी हाच तुमचा अपराध आहे. तुम्हाला जगण्याचा अधिकार नाही गोड खाण्याचा अधिकार नाही पुन्हा पुन्हा आळंदीमध्ये तोंड दाखवता असं म्हणून पाय आपटू लागला. ती मुक्ताबाई बोलते काका तुम्ही काळजी करू नका मला माहिती आहे कुंभार काका फार दयाळू आहे तुम्हाला दुसरं खापर दे. निघाले तुरू पाठीमागून निघाला आणि कुंभारवाड्यामध्ये गेला. सावकारकी आहे सगळ्या कुंभारांना ओरडून सांगितलं ऐका रे या मुलीला जर कोणी खापर दिलं आत्ताचे आत्ता माझे पैसे परत करावे लागतील कोणी खापर द्यायचं नाही. दरवाजे बंद झाले कुंभारांचे. कुंभार आतमध्ये गेले मायबाप आणि आत गेल्याच्या नंतर तो विसोबा त्या ठिकाणी राक्षसासारखा उभा राहिला. ती 7 वर्षाची मुक्ताबाई पळत पळत आपल्या झोपडीमध्ये आली. निवृत्ती दादाच्या गळ्यामध्ये पडली आणि ढसा रडू लागली. दादा नाही मिळालं खापर. दिलं नाही का कुंभाराने. दिलं होतं. मग का नाही आणलं होतं. विसोबा चाटी रस्त्याने भेटला आणि त्या विसोबाने माझं रांधणं फोडून टाकलं. म्हटले हरकत नाही मुक्ते प्रारब्धाचे भोग असतात ना काळजी करू नको बनू मांडे. नाही दादा ज्ञानोबरायांच्या लक्षात आलं आणि ज्ञानोबराय म्हटले दादा मांडे होणार. भाजवायचे कशावर तुम्ही काळजी करू नका मुक्ते तू मांड्याची तयारी कर. पुरण शिजल्या गेलं पीठ तयार झालं मांडे तयार होऊ लागले आणि भाजण्याची वेळ आली. मुक्ताबाई सांगते ज्ञानोबा आता सांग हे मांडे भाजायचे कशावर. महाराज माझे विश्वाचे माऊली असणारे ज्ञानोबाराय खाली वाकले योगाचा अग्नी पाठीमधून प्रगट केला आणि तव्यापेक्षा लाल झाली ज्ञानोबारायची पाठ. मुक्ताबाई मांडे बनवत आहे आणि त्या पाठीवरती भाजत आहे. काय करता त्या तव्याला आणि काय करता विस्तवाला मांडे फुगू लागले आणि पाठीवर एकापेक्षा एक सुंदर मांडे होऊ लागले आणि तीनही भावंड हसू लागले. ज्ञानोबरायची पाठ लाल झालेली आहे आणि पाठीवरती मांडे भाजू लागले. मांड्याचा सुगंध विसोबाच्या घराच्या दिशेने गेला. विसोबा विचार करू लागला आता रडत बसली असतील संन्याशाचे कार्टे भाजण्यासाठी त्या ठिकाणी रांधणं मिळू दिलं नाही. आता सगळेजण रडत असतील विचार करत असतील आणि म्हणून गंमत पाहण्यासाठी जावं. विसोबा घरून निघाला. नीट ऐका ज्यावेळेस विसोबा झोपडीच्या दारामध्ये आला आणि पाठीमागच्या फटीतून डोकून पाहतोय काय चित्र दिसलं मायबाप. तीनही भावंड बसले होते आणि 3 भावंड बसल्यानंतर त्या चिमुरड्या छोट्या छोट्या हाताने मुक्ताबाई वाढत होती. सोपन काका हे घे तुला. ज्ञानोबा हे घे तुला. निवृत्ती दादा तुम्हाला घ्या. आई गेल्यापासून पहिल्यांदा आपल्या आयुष्यामध्ये ही दिवाळीचा सारखा सण साजरा होतोय. दादा पोटभर जेव्हा विसोबाने पाहिलं पाठीवरती मांडे भाजतात. विसोबा दारातून समोरून आला खाली वाकून साष्टांग दंडवत घातलं आणि दंडवत घालून विसोबा काय बोलला माहिती आहे का मला ताटातलं नका देऊ खाली पडलेलं उष्ट द्या मी उष्ट खाण्यासाठी सुद्धा तयार आहे. तेव्हाच मुक्ताबाई सांगते विसोबा असं खेचरासारखं खाली पडलेलं उष्ट खाऊ नको पंक्तीला बस मी तुला वाढते. आता माझा प्रश्न आहे तुमच्यासाठी विसोबाला पंक्तीला बसून जेवू घातलं की ज्याने यांना खापर मिळू दिलं नाही त्या विसोबाला खाली बसून जेवू घातलं याचं कारण काय कारण आहे. विसोबाकडे पाहत असताना यांनी विसोबा म्हणून पाहिलंच नाही. या विसोबामध्ये आमचा परमात्मा आहे आणि जो आमच्यामध्ये आहे तोच यांच्यामध्ये आहे. आणि म्हणून तर आज 750 वर्षापासून माझ्या ज्ञानोबरायला माऊली ही संज्ञा प्राप्त झाली. विश्वात्मक माऊली. या विश्वाला सगळ्यांच्या गुणदोषासह स्वीकार करतात. म्हणून तर ज्ञानोबरायला आम्ही आमची आई म्हणतो ना. म्हणून तर ज्ञानोबरायला आमची माऊली म्हणतो ना. मायबाप तुम्ही कल्पना करा विसोबाने त्रास दिला तरी सुद्धा त्याचा द्वेष केला नाही आणि कोणी प्रेम केलं म्हणून त्याला जवळ केलं नाही. मायबाप सगळी ज्ञानेश्वरी वाचावं. सगळी ज्ञानेश्वरी वाचा तुम्ही. माऊलींचा गाथा वाचा. सगळे अभंग पा. एकही शब्द सापडणार नाही की आम्हाला जगाने त्रास दिलाय आम्हाला कोणी वाईट बोललंय आणि आम्हाला कोणी प्रेम दिलंय. कारण ते सांगतात हे जगत आहे हे सगळ्यांचं शरीर मन बुद्धी हे वेगवेगळं आहे पण परमात्मा मात्र सगळीकडे समान भरलेला आहे. अर्थात संत महात्मे जगाची परिस्थिती पाहत नाही जगाची स्थिती पाहतात. विठ्ठल 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 हो पुढचा तुम्हाला प्रसंग माहिती आहे. ज्यावेळेस जगद्गुरू तुकोबारायला मंबाजी बुवानी मारलं होतं. सगळ्यांना प्रसंग तो माहिती आहे. मंबाजी बुवानी मारलं होतं तुकोबारायांना. महाराज तो प्रसंग वाटतानाच आपल्याला जाणवतो आपण किती मागं आहे आणखी आपण किती. अहो
जर शिवी दिली एखाद्या शिवी द्यायचं सोडा, आपल्याला आर्यकार्य जरी एखादं बोललं तर आपण मनातून जळफळ करतो, याचा जीव घेऊ का गोळ्या घालू, याला नेमकं करू काय. आर्य तुर्यावर बोललं तरी काय त्रास महाराज. तुकोबारायांचं जीवन, ज्ञानोबारायांचं जीवन हे आमच्यासाठी आदर्श आहेत महाराज. आणि खरं सांगू, लौकिकामध्ये आमचं कमी जास्त होईल महाराज, पण या मार्गाने जर चाललो ना, पारलौकिक आमचं नक्की फार चांगलं होईल महाराज, फार चांगलं होईल. फक्त त्या रस्त्याने जाता आलं पाहिजे. अवघड आहे रस्ता तो, वाटतो तितका सोपा नाही महाराज. अहो शिव्या द्यायचं सोडा, आर्य तुरे बोललं तरी आमचं डोकं फिरतंय. रस्त्याने जात असताना एखादं, अहो घरी जर गेलो एखादं पाया नाही पडलं तरी आपण म्हणतो संस्कारच नाही, अकलच. म्हणजे आपण किती मागं आहे असा विचार कधी कधी हे चरित्र वाचताना मनात येतो महाराज. तुम्ही कल्पना करा, अहो ते मंबाची बुवानी मारलंय तुकोबारायला, म्हणजे पूर्ण प्रसंग सांगायचं नाही. काठी आहे, त्या काठीला काठी आहे, आणि त्या काठीच्या काठ्याने मंबाजी बुवानी तुकोबारायला मारलं. आणि मारल्याच्या नंतर संध्याकाळी कीर्तन सुरू व्हावं. कीर्तन सुरू झाल्यानंतर मंबाजी बुवाची जागा रिकामी आहे, मंबाजी का आले नाही. टाळकरीने सांगावं मंबाजी आजारी आहे, महाराजांनी कीर्तन सोडून मंबाजी बुवाच्या घरी जावं. मंबाजी बुवा तुम्ही कीर्तनाला आले नाही, तुमची जागा रिकामी दिसते. भानगड काय, तुम्ही कीर्तनाला का नाही आले. अरे माणूस आहे का कोण, दुपारी याला एवढं मारलंय अंगातून रक्त निघेपर्यंत, आणि माझ्या घरी आला कीर्तनाला का आले नाही. मंबाजीबाने सांगितलं, महाराज आज मला कीर्तनाला यायचं नाही, माझे हातपाय दुखत आहे. ह्या बाबांनी जवळ बसावं. महाराज मंबाजीबा तुमचे हातपाय दाबून देतो, तुम्ही कीर्तनाला चला. पाय दाबायला सुरुवात केली, हात दाबायला सुरुवात केली. मंबाजीबा तुम्हाला बरं वाटलं असेल तर कीर्तनाला या. म्हणून तर मी सांगतो ना, रामेश्वर भट्ट त्या काळामधला एवढा भयानक होता. रामेश्वर भट्ट इतका विचित्र माणूस होता, एवढं छळलं, आणि छळल्याच्या नंतर जेव्हा याला कळलं की हे काही सामान्य नाही, त्यावेळेस त्याला म्हणावं लागलं, म्हणे रामेश्वर भट द्विजा, म्हणे रामेश्वर भट द्विजा, म्हणे रामेश्वर भट द्विजा, म्हणे रामेश्वर भट द्विजा, भट द्विजा, म्हणे रामेश्वर भट द्विजा, म्हणे रामेश्वर भट द्विजा, म्हणे रामेश्वर भट द्विजा. तुका विष्णू नाही दूजा, तुका विष्णू नाही दूजा, धन्य तुकोबा समर्थ, धन्य तुकोबा समर्थ.